नमस्कार. मी कुमारी श्रेया म्हणून दिघोरे, शिवाजी विद्यालय टाण तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा केंद्र भोरणा येथील वर्ग 10वी ची विद्यार्थिनी. मी आज आपल्यासमोर महान शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांच्याविषयी बोलणार आहे. कोई भी मुश्किल थका नहीं सकती, रास्ते की रुकावट गिरा नहीं सकती. अगर जुनून है जीतने का तो हार भी हरा नहीं सकती, तो हार भी हरा नहीं सकती. शोधल्याने सर्व काही मिळतं, शोधल्याने सर्व काही मिळतं. फक्त आधी आपण स्वतःला शोधलं पाहिजे, फक्त आधी आपण स्वतःला शोधलं पाहिजे. अशी जीवन उपयोगी शिकवण देणारे व्यक्तिमत्व म्हणजे थॉमस अल्वा एडिसन. मित्रांनो, शब्द हे शस्त्रांसारखे असतात असं म्हणतात. कुणाचे शब्द जर तुम्ही नकारात्मक पद्धतीने घेतले तर तुम्ही पूर्णपणे तुटू शकता किंवा आयुष्यभर रडत बसू शकता. आणि हेच शब्द जर तुम्ही सकारात्मक पद्धतीने घेतले तर तुम्ही माउंट एव्हरेस्ट सारखं पर्वत देखील चढू शकता. मित्रांनो, ही जी शिकवण आपल्याला एडिसन यांच्या जीवन कार्यातून मिळते. मित्रांनो, एडिसनच्या आईने शिक्षकांची मनने नकारात्मक पद्धतीने घेतली असते तर एडिसनचे नाव आपल्याला वैज्ञानिक म्हणून ऐकायला बघायला मिळाले नसते. मित्रांनो, थॉमस एडिसन जेव्हा शाळेत जात होते तेव्हा त्यांचे मन अभ्यासात लागत नव्हते, होमवर्क पण ते करत नव्हते आणि म्हणून शाळेने त्यांच्या घरी एक पत्र दिले आणि ते पत्र थॉमस एडिसनने आपल्या आईला दिले. आईने ते पत्र घेतले आणि वाचायला सुरुवात केली. पत्र वाचताना आईच्या डोळ्यात अश्रू आले. अश्रू भरल्या डोळ्यांनी आईने एडिसनला घट्ट मिठी मारली. तेव्हा एडिसनने आईला विचारले, आई तू का रडत आहेस? असे काय लिहिले आहे त्या पत्रात? तेव्हा आईने एडिसनला सांगितले की या पत्रात शिक्षकांनी असे लिहिले आहे की तुमचा मुलगा खूप हुशार आहे. एडिसन एवढा हुशार आहे की तो बाकी सर्व विद्यार्थ्यांपेक्षा खूप हुशार आहे आणि एवढ्या हुशार विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी आमच्याकडे शिक्षक नाहीत. त्यामुळे आम्ही त्याला शाळेत ठेवू शकत नाही. तुम्ही त्याला घरी शिकवा. त्यानंतर थॉमस एडिसनची आई त्यांना घरी शिकवू लागली. थॉमस एडिसन घरी मजल्यावर शिकू लागले आणि ते समोर महान शास्त्रज्ञ झाले. म्हणूनच म्हणतात ना मित्रांनो की शोधल्याने सर्व काही मिळतं. फक्त आधी आपण स्वतःला शोधलं पाहिजे, फक्त आधी आपण स्वतःला शोधलं पाहिजे. अशी थॉमस अल्वा एडिसन यांच्या नावावर 1093 इतके पेटंट आहेत. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की थॉमस एडिसन यांनी बल्बचा शोध लावला. तसेच मूव्हिंग कॅमेरा, इलेक्ट्रिक पेन, इलेक्ट्रिक कार असे खूप सारे शोध त्यांनी लावले आणि ते समोर महान शास्त्रज्ञ झाले. एवढे सगळे यश मिळाल्यानंतर थॉमस एडिसनच्या जीवनात एक दुःखद घटना घडली. ती म्हणजे त्यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झाले. आईच्या निधनानंतर थॉमस एडिसन एक दिवस घराची साफसफाई करत होते. त्यांना एक पत्र सापडले. ते पत्र तेच होतं जे एडिसनच्या शाळेने त्यांच्या आईला दिलं होतं. त्यांनी ते पत्र वाचलं. त्यात लिहिलं होतं की तुमचा मुलगा मतिमंद आहे, तो इतर मुलांसारखा अभ्यास करू शकत नाही, त्यामुळे आम्ही त्याला शाळेत ठेवू शकत नाही, तुम्ही त्याला घरी शिकवा. थॉमस एडिसनच्या डोळ्यात पाणी आले, कारण त्याची यशाचे कारण त्याची आईच होती आणि यात त्यांना कळले होते. मित्रांनो, थॉमस एडिसनच्या आईने पत्रात काय लिहिले आहे हे खरं वाचून दाखवले असते तर कदाचित एडिसन एवढे मोठे शास्त्रज्ञ झाले नसते, एवढे मोठे शोध त्यांनी लावले नसते. कुणी तुम्हाला काहीही बोलले, तुमच्याविषयी काहीही मत बनवले, यावर तुम्ही सकारात्मक विचार करता की नकारात्मक हे फक्त आणि फक्त तुमच्यावर अवलंबून असते. मित्रांनो, एक लक्षात घ्या, ज्या पायऱ्या खाली येतात त्याच पायऱ्या वर देखील जात असतात. मित्रांनो, शेवटी ध्येयवेळी माणसे ही मूर्खात काढली जातात, ध्येयवेळी माणसे ही मूर्खात काढली जातात, पण हीच माणसं स्वतःचं कार्य निरंतर करून इतिहास रचतात, स्वतःचे अस्तित्व निर्माण करत असतात. शेवटी महान वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसन यांना नमन करून मी एवढेच म्हणेन, मुश्किल नहीं है कुछ दुनिया, तू जरा हिम्मत तो कर. मुश्किल नहीं है कुछ दुनिया, तू जरा हिम्मत तो कर. ख्वाब बदलेंगे हकीकत में तेरे, तू जरा कोशिश तो कर, तू जरा कोशिश तो कर.